कुशल नेतृत्व, निर्भयता आणि धाडसाची शौर्यगाथा. परमवीर चक्र विजेता नायक जदुनाथ सिंह. एक गोळी डोक्यात तर दुसरी गोळी छातीवर चलली, पण तरीही ते लढत राहिले आणि देशासाठी जिंकले ते अशक्यप्राय वाटणारे युद्ध. शत्रूचे विशालकाय सैन्य समोरून चालून येत होतं. जे साथीदार आतापर्यंत खांद्याला खांदा लावून प्राणपणाने लढत होते ते आता शांत झाले होते. त्यांना स्वतःलाही अंदाज नव्हता की ते किती वेळ लढत होते. आपल्या शरीराची सर्व ताकद झोकून त्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्ताचा थेंब आणि थेंब अर्पण केला होता. जर त्यांनी आज हार मानली असती तर इतिहास बदलला असता, पण त्यांनी हार मानली नाही, म्हणूनच आज ते इतिहासात अजरामर झाले. फक्त 9 भारतीय योद्धे भारी पडले होते पाकिस्तानच्या पूर्ण सेनेला. आज आपण जाणून घेणार आहोत परमवीर चक्र विजेता नायक जदुनाथ सिंह यांची शौर्यगाथा. जसे की आपणा सर्वांना माहीत आहे, भारतात स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळाले नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारत मातेच्या रक्षणासाठी हजारो लाखो सैनिकांनी हसत हसत वीरमरण पत्करले. असेच एक वीर पराक्रमी सुपुत्र होते परमवीर चक्र विजेता नायक जदुनाथ सिंह. जदुनाथ सिंह हे असे वीर होते ज्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, पण हार मानली नाही. आज मी तुम्हाला जदुनाथ सिंह समेत भारत मातेच्या 9 वीरपुत्रांच्या पराक्रमांची गाथा सांगणार आहे, जे शत्रूच्या संपूर्ण सेनेला भारी पडले. नायक जदुनाथ सिंह यांचा जन्म शाहजहानपूरमधील खजुरी या गावात झाला. त्यांचे वडील बिरबल सिंह एक शेतकरी होते. जदुनाथ सिंह यांचे शिक्षण गावातील शाळेत सुरू झाले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी मैदानी खेळामध्ये विशेष आवड होती. गावातील कोणालाही कसलीही अडचण आली की जदुनाथ सिंह तेथे मदतीसाठी हजर असत. जोखमीची कामे करण्यात त्यांना विशेष आवड होती. त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना लहानपणापासूनच होती. ते हनुमानाचे भक्त होते. लोक त्यांना हनुमान भक्त या नावानेच ओळखत असत. हनुमानाप्रमाणे ते शेवटपर्यंत अविवाहित राहिले. 21 नोव्हेंबर 1941ला त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम मिळाले. ज्यावेळी ते फक्त 26 वर्षाचे होते, त्यावेळी त्यांना भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळाला. जदुनाथ सिंह यांना राजपूत रेजिमेंटमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. जुलै 1947 मध्ये त्यांना लान्स नायक या पदावरती बढती देण्यात आली. 6 फेब्रुवारी 1948 या दिवशी ते काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील नदार या पोस्टवरती आपल्या सैन्याचे एका छोट्याशा तुकडीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या तुकडीने शत्रूला नौशेरापर्यंत पोहोचू न देण्याची जबाबदारी उचलली होती. त्यावेळी चौकीवरती जदुनाथ सिंह यांच्यासह फक्त 9 भारतीय जवान तैनात होते आणि शत्रू मात्र असंख्य. भारताची जमीन हडपण्यासाठी शत्रू लगातार गोळीबार करीत होता. गोळीबार इतकी जबरदस्त होता की चौकीच्या बाहेर असणाऱ्या शत्रूंची संख्या पाहणे सुद्धा अशक्य झाले होते. शत्रू आपल्या पहिल्याच हल्ल्यात भारतीय चौकीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला होता, पण जदुनाथ सिंह आणि त्यांच्या सैनिकांचा प्रतिहल्ला होणे आणखी बाकी होते. जदुनाथ सिंह यांनी आपल्या सैन्य दलाच्या मदतीने प्रतिहल्ला चढवला. प्रतिहल्ला इतका सटीक आणि जबरदस्त होता की पाकिस्तानी सैनिकांचा धीर कचला. ते वाट सापडेल तिकडे पळू लागले. भारतीय सैनिकांनी शत्रूचा पहिला हमला परतावला होता, पण हे करत असताना जदुनाथ सिंह यांच्या छोट्याशा तुकडीतील 4 जवान मात्र जखमी झाले होते. पण जखमा पाहायला वेळच नव्हता. काही वेळातच शत्रूच्या असंख्य सैनिकांनी भारतीय सैनिकांवर दुसरा हल्ला चढवला होता. हा हल्ला इतका कडवा होता की हल्ल्याच्या काही वेळातच भारतीय तुकडीमधील सर्वच्या सर्व जवान जखमी झाले होते. स्वतः जदुनाथ सिंह यांच्या उजव्या खांद्याजवळ गोळी लागली होती. शत्रू चौकीच्या अगदी जवळच येऊन पोहोचला होता, पण भारत मातेचा हा वीर सुपुत्र घाबरणार थोडीच होता. जदुनाथ सिंह आणि त्यांच्या तुकडीने शत्रूवर पुन्हा एकदा प्रतिहल्ला चढवला. शत्रू सैन्य घाबरले आणि पुन्हा एकदा सैरावैरा पळू लागले. थोडा वेळ शांततेत गेला. शत्रूने आपल्या सैनिकांची जमवाजमव केली आणि असंख्य सैनिक घेऊन भारतीय तुकडीवर पुन्हा हल्ला चढवला. योद्ध्यामध्ये जखमी झालेला जदुनाथ सिंह यांनी समर्थपणे तोंड दिले. एकट्यानेच लढत शत्रूला पळवून लावले, पण या शत्रू हल्ल्यात त्यांच्या डोक्यात व छातीत लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांना वीरमरण प्राप्त झाले. एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या शत्रूबरोबर लढताना भारतभूमीचा हा वीरपुत्र अनंतात विलीन झाला.
जदुनाथ सिंह यांना आलेले वीरमरण पाहून त्यांच्या जखमी सैनिकांत एक वेगळीच ऊर्जा संचारली. जबरदस्त युद्धास सुरुवात झाली. तेवढ्यात राजपुतांची एक तुकडी या जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी येऊन पोहोचली. नैशेराच्या या युद्धात पाकिस्तानला हार पत्करावी लागली, पण नायक जदुनाथ सिंह यांना मात्र वीरमरण प्राप्त झाले. 6 फेब्रुवारी 1948 या दिवशी आपल्या देशासाठी शहीद होणाऱ्या नायक जदुनाथ यांना त्यांच्या मरणोपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळेच ही कथा नेतृत्व, निर्भयता आणि धाडस यांची शौर्यगाथा आहे. जय हिंद.